वर्ग 9 गणित भाग 2 आपला 1.1 झालेला आहे सर्वसंचं. आपण सर्वसंचं 1.2 मध्ये आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सारणी दिली आणि सांगितले सारणीतील संख्येवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. तुम्हाला बिंदू आणि रेषाखंड ज्याला आपण निर्देशक म्हणतो, बरोबर, हे दोन्हीही दिलेले आणि त्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारले, ते एकरूप आहेत का हे तुम्हाला ठरवायचं. ठरवण्यासाठी प्रश्न दिलेला आहे. प्रश्न बघून घ्या. 3च प्रश्न आहेत आपल्याला दिलेले आणि त्या 3 प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक तक्ता दिला आहे. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे का ते एकरूप आहेत का. जसं आपण निर्देशक वगैरे काढले त्याचप्रमाणे या प्रश्नाचं पण तुम्हाला उत्तर काढायचं आहे. प्रश्न खूप सोपा आहे, बघा, लक्ष द्या. पहिले दिले आपल्याला रेख DE व रेख AB. तुम्ही प्रश्न पाहिलास, इथं काय दिले तुम्हाला, रेख DE व रेख AB हे दोघं जण दिले. दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप येतात हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करू, डिस्टन्स, मग म्हणून उत्तर लिहिताना डिस्टन्स काय दिलंय तुम्हाला, DE हा एक दिलेला आहे, बरोबर. मग DE मध्ये D हा म्हणजे डीचा निर्देशक किती दिलेला आहे तुम्हाला ते पाहायचं आहे आणि ईचा निर्देशक तुम्हाला किती दिलेला आहे तो पाहायचा, बरोबर. मग आपण काय करू, 9 आपल्याला एक निर्देशक वजा 7 दिलेला आहे. याच्यामध्ये दोघांची बेरीज करायची, वजा वजा अधिक. डिस्टन्स काय विचारला आपल्याला, डिस्टन्स DE विचारलं, म्हणून 9 आणि 7 ची तुम्हाला करायची बेरीज. त्याची बेरीज किती आली तुमच्याकडं, 9 आणि 7 16, बरोबर. हे आलं 16. म्हणजे लेंथ आपल्याकडे DE किती आला, DE आपल्याकडे किती आलेला आहे 16. मग अशा प्रकारे तुम्हाला AB पण काढायचं. डिस्टन्स E आपल्याकडे याचं उत्तर किती आलं तुमच्याकडे 16. मग आपल्याकडे याचं उत्तर 16 आलं. याला मी गोल करतो, तुमच्या लक्षात राहू दे. आता काढायचं काय आपल्याला AB. मग ABचे निर्देशक काय काय दिलेले त्याच्यासाठी आपण इथं डिस्टन्स AB घेऊ. डिस्टन्स AB बरोबर, मग याचा निर्देशक आहे ऋण 3 आणि बीचा आहे आपल्याकडे दिलेला 5, बरोबर. बीचा किती आहे 5, मग याचा किती आहे ऋण 3. मग इथं लिहा, जसं आपण सराव संच 1.1 सोडवला त्याप्रमाणे हा पण सोडवला. मग ऋण 5 वजा ऋण 3 हा एक निर्देशक दिलेला आहे. इथं पण तेच होणार, वजा वजा अधिक. मग इकडे करू आपण, 5 अधिक 3 किती झाले आपल्याकडं 8. इथं जसं इथं करायचं होतं तुम्हाला 9 7 यांची बेरीज. मग 5 आणि 3 किती आलं आपल्याकडं 8. मग डिस्टन्स AB किंवा मग लेंथ घ्या, डिस्टन्स घेण्याऐवजी लेंथ घ्या. AB किती आलं आपल्याकडे 8 आलं लिस्ट. मग आता हे रेषाखंड एकरूप आहेत का असा प्रश्न तुम्हाला विचारला होता. मग आता हे एकरूप नाहीत, कारण हा आला 8 आणि हा काय आला 16. दोघांचं ही किंमत कशी आली तुमच्याकडे वेगवेगळी आली. मग आपण इथं लिहू, म्हणून रेख कोणती, ही DE, म्हणून मग लिहा रेख DE व ही लिहिली आपण. रेख दुसरी काय विचारली तुम्हाला AB, हा AB आपण इथं याचं उत्तर काढलं. तुमच्या लक्षात राहण्यासाठी उत्तर मी इथं याला एक गोल करतो, बरोबर. याचं किती आलं आहे आपल्याकडं 8. म्हणजे हे एकरूप आहेत का बाबा असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. मग रेख DE व AB हे एकरूप आहेत का, हे एकरूप नाहीत का, किंमत भिन्न आली यांची. मग हे एकरूप नाहीत, हे एकरूप नाहीत एवढंच उत्तर आपल्याला यामध्ये लिहायचं. कारण किंमत जर त्यांची सेम सारख्या प्रमाणात आली असती तर दोघंही एकरूप आले असते. मग हे एकरूप नाहीत म्हणजे DE व रेषाखंड AB. आता इथं रेख दिली मी, तुम्हाला अजून जर उत्तर पाहिजे असेल तर आपण असं पण लिहू शकतो, रेख जे काय तुम्हाला रेषाखंड विचारला, बरोबर. मग आपण इथं लिहू रेषाखंड DE व रेषाखंड AB एकरूप आहेत का, नाही, एकरूप नाहीत. आपण लिहिले नाहीत, बरोबर. एकरूप असते तर एकरूप आहेत दिलं असतं. अशा प्रकारे आता प्रश्न दुसरा पाहायचा आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला हेच निर्देशक दिलेले, लिहून घ्या. समजलं का पहा.
नाहीतरी आपण पुन्हा याच्यावर चर्चा करणार आहोत. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे, रेख BC आणि रेख AD. त्या चौकटीमध्ये तुम्हाला वर बिंदू आणि खाली निर्देशक दिले, त्यानुसार याची तुम्हाला किंमत काढायची आहे. मग इथं BC विचारलं, मग डिस्टन्स BC चे निर्देशक काय काय आहेत आपण? एक आहे 5 आणि एक आहे 2. दोन निर्देशक आपल्याला B चा दिला आहे 5 आणि C चा दिलेला आहे 2. मग आपण मांडू, मोठी संख्या अगोदर मांडायची असते म्हणून मोठी संख्या अगोदर मांडली. आता BC 5 वजा किती करायचे तुम्हाला? 2. मग उत्तर किती आलं तुमच्याकडं? 3. BC बरोबर आपल्याकडे आलं 3, किंवा याला लेंथ BC लिहिलं तरी तुम्ही चालतंय. BC बरोबर किती आलं? 3. पुढचा विचारला आपल्याला डिस्टन्स AD. डिस्टन्स कोणता विचारलाय? AD. मग याचा निर्देशक काय आहे तुमच्याकडं? -3. मग इथं लिहा आपण -3 वजा एका कंसामध्ये तुम्हाला D चा निर्देशक किती दिलेला आहे? -7. मग वजा अधिक. मग आता हे वजा अधिक होते, -3 अधिक 7 याचं काय काढायचं तुम्हाला? उत्तर. बरोबर, याचं उत्तर काढायचं तुम्हाला. मग याचं उत्तर काढण्यासाठी 3 मधून 7 वजा जर झाले तर उत्तर यायला लागले आपले किती? 4. बरोबर, दोघांची काय करायची तुम्हाला? वजाबाकी. मग 4 कोणते? -4 का -4? मग मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला प्रश्न उत्तरामध्ये द्यावं लागतं म्हणून 4. मग इथं काय करायचं आपल्याला? लेंथ AD बरोबर आलं -4 हे उत्तर. मग हे बिंदू एकरेषी आहेत का, असा प्रश्न आपण मागच्या प्रश्नामध्ये पण याच्यामध्ये विचारला होता. मग आपण लिहू रेख BC व रेख, याला रेषाखंड पण म्हणायचं पण आपल्याला, AD. हे तुम्हाला 2 दिलेले आहेत. हे एकरूप आहेत का, असा प्रश्न विचारला. मग आता आपल्याकडे हे एकरूप आहेत का हे बघण्यासाठी यांची किंमत काय आली? याची आली 3, याची आली 4. किंमत तर भिन्न आली. इथं बघा, लक्ष द्या, याची किती आली? 3. याची इथं किती काढली आपण? 4. किंमत कशी आली? वेगळी. BE आणि रेख BC आणि AD हे एकरूप आहेत का, असा प्रश्न आपल्याला विचारला होता. मग हे एकरूप नाहीत. जसा रेषाखंड पहिला पण लिहिला होता आपण, तसं हे एकरूप नाहीत. मग इथं लिहू एकरूप नाहीत. एकरूप आहेत का? नाहीत. म्हणजे हे एकरूप रेषाखंड नाहीत. मग एकरूप केव्हा? जेव्हा आपली किंमत येईल, BCची आणि ADची सारखी किंमत येईल, त्यावेळेस ते एकरूप झाले. जर त्यांची किमती असं भिन्नच येत राहिल्या तर ते एकरूप आहेत का? नाही. हे पहिला प्रश्न आहे. बघा आता पुढचा नंबर 3चा एक प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे. आपल्याला रेख BE आणि AD बद्दल विचारलं. मग डिस्टन्स BE चे काय काय निर्देशक आहेत बाबा? एक आपल्याला दिलाय 9, एक दिलाय 5. मग इथं आपण करू 9 वजा 5 बरोबर आलं 4. मग याला घ्या लेंथ, म्हणून लेंथ BE बरोबर किती? 4 हे आलं. आता डिस्टन्स AD, त्याला तुम्हाला मी अंडरलाईन करून तर तुमच्या लक्षात राहील उत्तर याचं हे आलं. बरोबर, याच्यात काय राहिलं? नुसती वजाबाकी करा. आता ADला काय करायचं आहे? इथं डिस्टन्स घ्या. डिस्टन्स बिंदू A आणि बिंदू D, 2 बिंदू आपल्याकडे दिलेले आहेत म्हणून दोघाला दोघं घेऊ. आता Aचा निर्देशक किती आहे तुमच्याकडं? -3. आणि Bचा निर्देशक किती आहे तुम्हाला दिलेला? AB विचारलं ना तुम्हाला, हा AD. ऋण आहे दोघांचे. मग आता अगोदर तुम्हाला काय घ्यायचंय? -4 वजा कंसामध्ये 7 वजा अधिक. मग आपल्याला इकडे उत्तर काढायचं. जसं आपण मग हेच आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. त्याच्यात तुमचं काय आलं? मग इकडे बघा, -3 आहेत, वजा झाले, अधिक 7. बरोबर, मोठ्या संख्येचं चिन्ह दिले, येणाऱ्या उत्तराला लिहायचे. म्हणून लेंथ AD बरोबर किती आलं? 4. कोणते 4? धन करू न धन 4. आता हे एकरूप आहेत का? इथं किती दिलंय? 4. इथं किती आले तुमचं? 4. मग रेख 2 दिलेत आपल्याला म्हणून दोन्ही रेख लिहायच्या. लेख BE व रेख म्हणजे याला रेषाखंड म्हणायचं AD एकरूप आहेत. आलं का उत्तर तुमचं? आहेत का ते एकरूप? आहे. 2 प्रश्नामध्ये आपण उत्तर नाही लिहिलं होतं. ह्या प्रश्नामध्ये ते एकरूप आहेत म्हणून त्याचा रेषाखंड AD आणि रेषाखंड BE आणि रेषाखंड AD याला रेषाखंड करा फक्त. इथं रेषा दिली तुम्हाला, रेख दिले,
रेषाखंड BE एकरूप, मी चिन्ह वापरतो AD, असं जरी लिहिलं तरी धगते. बरोबर. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सराव संच 1.2 मधला पाहिला. पुढचेही प्रश्न लवकरच बघणार आहोत. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला येत नसलं तर. धन्यवाद.